नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनल आर ऑन अ मिशनवर. आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे. आपण नेहमी विचार करतो की काही लोक खूप कमी वयात किंवा खूप कमी वेळेत यशस्वी कसे होतात आणि काही लोक रात्रंदिवस मेहनत करूनही एकाच जागेवर का थांबून राहतात. यश मिळवणं हा कुठलाही जादूचा प्रयोग नाही किंवा ते नशिबावर अवलंबून नसतं. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरोखरच सक्सेस मिळवायची असेल तर आज मी तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाचे आणि प्रॅक्टिकल सल्ले देणार आहे. हे सल्ले जर तुम्ही तुमच्या आयुष्यात लागू केले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्पष्ट ध्येय निश्चित करा. क्लॅरिटी ऑफ गोल. माझा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा सल्ला, तुम्हाला नेमके काय करायचे आहे हे आधी ठरवा. अनेक लोक फक्त म्हणतात की मला खूप पैसे कमवायचे आहेत किंवा यशस्वी व्हायचे आहे, पण हे तुमचे ध्येय असू शकत नाही. यश मिळवण्यासाठी तुमचे ध्येय अगदी स्पष्ट, स्पेसिफिक असले पाहिजे. तुम्हाला कोणत्या क्षेत्रात नाव कमवायचे आहे हे जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत तुमचे प्रयत्न विखुरलेले राहतील. चालढकल करण्याची सवय बंद करा. यशस्वी होण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचे काम उद्यावर टाकणे बंद करा. जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ. जर तुम्ही विचार करत राहिलात की मी पुढच्या महिन्यापासून सुरुवात करेन किंवा उद्यापासून नवीन सवय लावेन, तर तो उद्या कधीच येत नाही. योग्य वेळेची वाट पाहू नका. आज आणि आत्ताच तुमच्या कामाला सुरुवात करा. सातत्य आणि शिस्त. कन्सिस्टन्सी अँड डिसिप्लिन. मित्रांनो, कठीण मेहनत, हार्डवर्क सर्वच करतात, पण विजय त्याचाच होतो ज्याच्या कामात सातत्य असते. जर तुम्ही एका दिवशी 10 तास काम केले आणि पुढचे 4 दिवस काहीच केले नाही तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. त्याऐवजी रोज न चुकता प्रामाणिकपणे 2 ते 3 तास काम करा. तुमची शिस्तच तुम्हाला गर्दीतून वेगळं करेल आणि यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. अपयशाची भीती मनातून काढून टाका. माझा चौथा सल्ला हा आहे की अपयशाला घाबरू नका. बरेच लोक केवळ या भीतीने सुरुवातच करत नाहीत की जर मी अपयशी झालो तर लोक काय म्हणतील. लक्षात ठेवा, अपयश हा यशाचा शेवट नाही, तर तो यशाच्या प्रवासाचा एक भाग आहे. प्रत्येक अपयश तुम्हाला एक नवीन धडा शिकवून जाते. चुकांमधून शिका, स्वतःला सुधारा आणि पुन्हा दुप्पट वेगाने पुढे जा. सतत शिकत राहा. जग खूप वेगाने बदलत आहे. जर तुम्हाला आजच्या काळात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील नवीन गोष्टी सतत शिकाव्या लागतील. स्वतःला अपडेट ठेवा. चांगली पुस्तके वाचा. यशस्वी लोकांचे विचार ऐका. ज्ञान हे असे शस्त्र आहे जे तुम्हाला कधीच मागे पडू देणार नाही. मित्रांनो, शेवटी मला तुम्हाला एकच सांगायचे आहे, यश मिळवण्यासाठी कोणतीही शॉर्टकट पद्धत नसते. बाहेरचे लोक फक्त तुमचे यश बघतात, पण त्यामागील रात्रीची मेहनत, केलेला त्याग आणि घेतलेले कष्ट फक्त तुम्हालाच ठाऊक असतात. त्यामुळे इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा. तुमचा लढा हा स्वतःशीच आहे. कालच्यापेक्षा आज आपण थोडे अधिक सरस कसे होऊ शकतो यावर लक्ष केंद्रित करा. तर मित्रांनो, हे होते यशाचे काही प्रॅक्टिकल नियम. मला पूर्ण विश्वास आहे की जर तुम्ही या गोष्टी मनापासून पाळल्या तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकाल. आज सांगितलेल्या नियमांपैकी कोणती गोष्ट तुम्ही आजपासूनच सुरू करणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला मार्गदर्शक वाटला असेल तर गरजू मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच प्रॅक्टिकल आणि मोटिवेशनल विषयांवर थेट मार्गदर्शन मिळवण्यासाठी तुमच्या स्वतःच्या
आर ऑन अ मिशन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. स्वतःवर विश्वास ठेवा. मेहनत करत राहा. भेटूया एका नवीन आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. फक्त आणि फक्त आर ऑन अ मिशनवर. धन्यवाद.